PhD शिकल्यावर आपले महामायकडे LIC पॉलिसी काढली. प्लॅनिंग पेमेंट एकाला मी विचारलं होतं, आता नाही विचार कारण शिकवलं विचारत होतो. आता आपले जुने झाले कंपनी प्रायव्हेट कंपनी आल्या काय खूप मजा यायची. आपल्याला विचारलं पुणे म्हटलं ते एडीच चांगली पॉलिसी आहे. त्यामुळे ते एडीसी पॉलिसी काढून घेतली आणि ते पळून गेले, बंद पडले, त्यांना पैसे कोण देईल? त्याला उत्तर दिले LIC देऊ शकतो कारण इतका विश्वास. तुम्हाला एडीसी कंपनी नावे घेतली, एखादी कंपनी पण पडले आणि तिथे पैसे LIC तिथे मुंबईत वाटतं होत आहे. कसं होतं माहिती मला, एखादी कोऑपरेटिव्ह संस्था किंवा कोऑपरेटिव्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक काय टेकवर झालं होते रिझर्व्ह बँकेला की तू टेकवर करून टाक आणि पैसे घेऊन टाक, ते कर्ज तू आम्हाला वसूल करून घे. अजून वेळ आलेली नाही. दुर्दैवाने अशी टेकवर करायची जर वेळ येईल किंवा आयडी एखादी कंपनी बंद पडली, कोणाला टेकवर नाही. हा ब्रँड नेम आहे, हा ब्रँड नेम आहे. आता तुम्हाला पाटील साहेबांनी सांगितलं, चौधरी साहेबांनी सांगितलं, सुधीर साहेबांनी सांगितलं की इतके टक्के कमिशन मिळते. मी पण सांगितलं तुम्हाला 25% कमिशन मिळते, 10% तुम्हाला बोनस मिळते, 35% मिळते. 35% आपला पुरेसा आहे भाऊ, पुरेसा आहे नाही ना, जास्त पाहिजे म्हणून त्याला नको कमिशन वाढून द्या कारण 25% कमी पडतात. वाढून द्यायला येऊ जरा वाढवलं, किती वाढवायचं सांगा. तुम्हाला 25% कमिशन कमी पडतं, किती करायचंय बोला, कोणाला दचकू नका.